प्रोसेस फोलिओ रेकॉर्ड करण्यासाठी इलेक्टा लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डर हे सॉफ्टवेअर ओपन करा. न्यू नावाच्या ऑप्शनला क्लिक करा. व्हिडिओ सेटिंगमध्ये फुल स्क्रीन रेकॉर्डिंग, स्क्रीन सेटिंग कीप ओरिजिनल व्हिडिओ, कॅप्चर साईज ठेवायचा कीप ओरिजिनल व्हिडिओ, क्वालिटी हायेस्ट नॉर्मल ठेवू शकता. कॅप्चर द माऊस कर्सर हा चेकमार्क ऑन करायचा आहे. कॉन्फिगर प्रेझेंटर व्हिडिओ याच्यामध्ये हा चेकमार्क ऑन असायला हवा. रेकॉर्ड व्हिडिओ फ्रॉम प्रेझेंटर. सोर्स USB कॅमेरा सिलेक्ट केलेला आहे. बॉटम राईट ओके. त्यानंतर रेकॉर्ड ऑडिओ हा ऑप्शन ऑन करून रेकॉर्ड बोथ मायक्रोफोन अँड सिस्टीम साऊंड्स. मूव्ही फाईल कुठे सेव्ह करायची आहे, तर आता फायनल मूव्ही फाईल आपल्याला सेव्ह करायची आहे एका फोल्डरमध्ये. फोल्डर मी यूज करतो आहे, याला आपण नाव देऊया फायनल सिच्युएशन 1. सेव्ह नावाच्या ऑप्शनला क्लिक करू. आता एकदा मी ओकेला क्लिक करतो. स्टार्टला क्लिक करून चेक करूया की कॅमेरा सेटिंग करेक्ट आहे का. कॅमेरा सेटिंग करेक्ट आहे, दॅट्स फाईन. स्टॉप करूया, पण आता याला सेव्ह नको करायला. आपण पुन्हा एकदा आपण न्यूला क्लिक करू. फुल स्क्रीन वगैरे वगैरे सेटिंग सगळे प्रॉपर आहेत. एकदा कन्फर्म केलं आपण. रेकॉर्ड ऑडिओ कॉन्फिगर ओके, एव्हरीथिंग इज फाईन. नाव वी विल क्लिक ओके अँड वी विल स्टार्ट द सेशन राईट नाव. हा आता आपला ॲक्च्युअल सेशन स्टार्ट होतोय. वेलकम टू व्हिडिओ सेशन. माय नेम इज विशाल शाह. आजच्या या सेशनमध्ये आपण प्रोसेस फोलिओ ही ॲक्टिव्हिटी तयार करणार आहोत. MSCIT नेहमीच दैनंदिन जीवनामध्ये आणि सामाजिकदृष्ट्या उपयोगी पडतील अशा प्रत्यक्ष आउटपुट्स तयार करण्याबाबत मार्गदर्शन केलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं. प्रोसेस फोलिओ या ॲक्टिव्हिटीमध्ये आउटपुट तयार करण्याबरोबरच ते आउटपुट्स कसे तयार केले याचे व्हिडिओ देखील आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. आणि आज आपण एका सिच्युएशनबद्दल डिस्कस करणार आहोत आणि या सिच्युएशन संदर्भात एक प्रोसेस फोलिओ ॲक्टिव्हिटी आपण परफॉर्म करणार आहोत. सिच्युएशन अशी आहे की आपण एका कंपनीमध्ये रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम अशा एका प्रोजेक्टवरती काम करत आहोत. ॲज्युम दॅट यू आर वर्किंग ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर इन वन ऑफ द रेप्युटेड ऑर्गनायझेशन अँड यू आर रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोग्राम्स हेल्ड इन युअर ऑर्गनायझेशन. एका ऑर्गनायझेशनमध्ये आपण एक प्रोजेक्ट मॅनेजर आहात आणि आपल्याला रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम अशा एका करंट प्रोजेक्टवरती काम करायची संधी दिली गेलेली आहे. करंटली यू आर हँडलिंग रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रोजेक्ट फॉर युअर ऑर्गनायझेशन. रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीम ही अशी प्रोसेस आहे की ज्या ठिकाणी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना इंटरव्ह्यू किंवा एक्झाम अशा प्रकारच्या प्रोसेसमधून जावं लागतं आणि एखाद्या कंपनीला अशा प्रकारच्या निवडणूक प्रक्रिया किंवा निवड प्रक्रिया किंवा रिक्रुटमेंट मॅनेजमेंट संदर्भात असणारी प्रोसेस मॅनेज करता येऊ शकेल. You want to improve hiring efficiency of the business by managing candidates data, contact details and a central database. ही हायरिंग एफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला उमेदवारांची माहिती, कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचा डेटाबेस मेंटेन करणं आवश्यक राहतं आणि यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 असणाऱ्या टूल्सचा वापर करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण एक प्रेझेंटेशन फाईल क्रिएट केलेली आहे. ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम कशी असेल आणि त्याचं कामकाज कसं असेल हे समजावून सांगण्यासाठी आपण एक प्रेझेंटेशन फाईल क्रिएट केलेली आहे. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या प्रेझेंटेशन ग्राफिक्स सॉफ्टवेअरचा वापर करून आपण एक प्रेझेंटेशन क्रिएट केलेलं आहे. हे प्रेझेंटेशन क्रिएट करत असताना डिझाईन थीमचा वापर केलेला आहे. ट्रान्झिशन इफेक्ट्स अप्लाय केलेले आहेत. ॲनिमेशन इफेक्ट्स देखील अप्लाय केलेले आहेत. तर या ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीममध्ये कशा प्रकारे सिस्टीम असणार आहे, प्रोसेस कशी असणार आहे, उमेदवार निवड कशी होणार आहे आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार कसे होणार आहेत याची माहिती या प्रेझेंटेशनमध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे. द ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम is an online website in which job seekers can register themselves online and apply for a job and they can attend exam as well as interview. या ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीममध्ये एक वेबसाईट असणार आहे. ही एक ऑनलाईन वेबसाईट आहे की ज्यामध्ये इच्छुक उमेदवार किंवा जॉब सीकर्स हे स्वतःला रजिस्टर करू शकतील, अप्लाय करू शकतील, इंटरव्ह्यूसाठी एक्झामसाठी ॲप्लिकेशन करू शकतील.
The objective of this website is to serve as a common meeting ground for job seekers and employers, both locally and globally, where the candidates find their dream jobs and the recruiters find the right candidate to fulfill their needs. ह्या ऑनलाईन सिस्टीममुळे जगभरामध्ये असणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला एखाद्या नोकरीची बातमी मिळू शकेल आणि तो त्याला ॲप्लिकेशन देखील करू शकेल. Some features of this system will be creating vacancies, storing application data, interview process initiation, scheduling the interviews, storing interview results for the applicant, and finally hiring of the applicant. या ऑनलाईन सिस्टीममध्ये कोणत्याही कंपनीला त्या कंपनीमध्ये असणाऱ्या व्हेकन्सीची माहिती, त्या व्हेकन्सीच्या अगेन्स्ट येणाऱ्या उमेदवारांच्या ॲप्लिकेशन डेटा, इंटरव्ह्यूची प्रोसेस, इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यासंदर्भात असणारा करस्पॉन्डन्स, अशा प्रकारच्या सर्व गोष्टी या ऑनलाईन रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये होऊ शकतील. दिस प्रोजेक्ट ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम इज ऑनलाईन वेबसाईट इन विच जॉब सीकर्स कॅन रजिस्टर देमसेल्व्स. जॉब सीकर्स पहिल्यांदा या सिस्टीममध्ये रजिस्टर करतील. रजिस्टर केल्यानंतर त्यांचा डेटा एका डेटाबेस फाईलमध्ये स्टोअर होईल आणि त्या डेटाबेसला अनुसरून कंपनीमार्फत पत्रव्यवहार केला जाईल. त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि इंटरव्ह्यूच्या रिझल्ट्स अनुसरून त्या पर्टिक्युलर उमेदवाराची निवड केली जाईल. द डिटेल्स ऑफ द इंटरव्ह्यू, व्हेन्यू अँड डेट ऑफ द इंटरव्ह्यू विल बी कम्युनिकेटेड थ्रू करस्पॉन्डन्स. इंटरव्ह्यूचे जे डिटेल्स आहेत, इंटरव्ह्यूचा पत्ता, तारीख, वेळ ही त्या उमेदवाराला पत्रव्यवहाराने कळवली जाणार आहे आणि असा पत्रव्यवहार करण्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर करू शकतो. या ऑनलाईन रिक्रुटमेंट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये ॲडमिनिस्ट्रेटर, जॉब सीकर आणि कंपनी असे 3 मुख्य मॉड्यूल असणार आहेत. जॉब सीकर रजिस्ट्रेशन करणार आहे, कंपनी त्या डेटाचा वापर करून पत्रव्यवहार करणार आहे, इंटरव्ह्यू कंडक्ट करणार आहे. त्या इंटरव्ह्यूचे डिटेल्स एक्सेलमध्ये स्टोअर केले जाऊ शकतात, ॲक्सेसमध्ये स्टोअर केले जाऊ शकतात, मायक्रोसॉफ्ट वर्डमधून पत्रव्यवहार केला जाऊ शकतो आणि या प्रपोज्ड सिस्टीममध्ये अशा प्रकारचं वर्क असणार आहे. तर हे ऑनलाईन रिक्रुटमेंट सिस्टीम या प्रोजेक्टची माहिती देण्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचा वापर केलेला आहे आणि या पॉवर पॉईंटमध्ये सिम्पली आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाईड्स इन्सर्ट करून प्रत्येक स्लाईडमध्ये वेगवेगळी इन्फॉर्मेशन आपण नमूद केलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन टॅबचा वापर करून वेगवेगळे डिझाईन्स अप्लाय करता येऊ शकतील. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅरियंटचा वापर करता येऊ शकेल. कलर, फॉन्ट, इफेक्ट्स, बॅकग्राऊंड स्टाईल्स आपल्याला चेंज करता येऊ शकतील. त्याचबरोबर ट्रान्झिशनच्या सहाय्याने आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट्स अप्लाय करता येतील. ॲनिमेशनच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन, टेक्स्ट किंवा ऑब्जेक्ट्सना अप्लाय करता येतील. जरुरीप्रमाणे इन्सर्ट टॅबमध्ये असणाऱ्या पिक्चर्स, शेप्स, स्मार्ट आर्ट्स, चार्ट्स अशा प्रकारच्या ऑब्जेक्ट्सचा देखील वापर आपल्याला करता येऊ शकेल. एनिहाऊ आपण एक प्रेझेंटेशन क्रिएट केलेलं आहे. आता आपण पाहू की डेटाबेस कसा क्रिएट करायचा. आपण कन्सिडर करूया की एक ऑनलाईन सिस्टीम आहे की ज्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी इच्छुक असणाऱ्या किंवा जॉबसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची यादी किंवा एक डेटा आपल्याजवळ येणार आहे आणि तो डेटा आपल्याला एका डेटाबेस फाईलमध्ये स्टोअर करायचा आहे. तर यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस या सॉफ्टवेअरचा वापर करू शकता. मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 मध्ये मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस या सॉफ्टवेअरचा वापर करून एखादा डेटाबेस आपल्याला क्रिएट करता येऊ शकेल. ब्लँक डेटाबेस या ऑप्शनला आपण क्लिक करूया. डेटाबेसचं नाव इथे टाईप करता येईल, क्रिएटला क्लिक करता येईल आणि इथे आपण एक डेटाबेस क्रिएट करू शकतो. डेटाबेसमध्ये जे रेकॉर्ड्स सेव्ह केले जातात हे टेबल्समध्ये सेव्ह केले जातात. तर इथे क्रिएट नावाच्या टॅबमध्ये टेबल डिझाईन या ऑप्शनचा वापर करून आपण इथे जरुरीप्रमाणे फील्ड्स टाईप करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रत्येक कॅन्डिडेटचा ID सेव्ह करायचा आहे, तर मी कॅन्डिडेट ID नावाचं फील्ड या ठिकाणी टाईप करतो आणि त्याच्यासाठी डेटा टाईप आपल्याला हवा आहे नंबर. त्यानंतर कॅन्डिडेटचं नाव आपल्याला सेव्ह करायचं आहे, कॅन्डिडेट नेम. डेटा टाईप आहे शॉर्ट टेक्स्ट. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ सेव्ह करायचं आहे, डेटा टाईप आहे डेट टाईम. अशा प्रकारे जरुरीप्रमाणे फील्ड्स आपण इथे टाईप करा, डेटा टाईप सिलेक्ट करा आणि सेव्ह बटनला क्लिक करून टेबल आपण सेव्ह करा. इथे एक डेटाबेस फाईल आपण ऑलरेडी क्रिएट केलेली आहे आणि या डेटाबेस फाईलमध्ये कॅन्डिडेट इंटरव्ह्यू टेबल असं आपण एक टेबल क्रिएट केलेलं आहे आणि या टेबलमध्ये आपण अशा प्रकारे फील्ड्स देखील सिलेक्ट केलेले आहेत. कॅन्डिडेट ID, फुल नेम, ॲड्रेस, सिटी, पिनकोड, फोन नंबर, डेट ऑफ बर्थ, एज्युकेशन
त्या कॅन्डिडेटचे एज्युकेशन, अप्लाइड पोस्ट म्हणजे कोणत्या पोस्टसाठी त्या कॅन्डिडेटने अप्लाय केलेली आहे, इंटरव्ह्युअर म्हणजे त्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू कोण घेणार आहे, इंटरव्ह्यू व्हेन्यू म्हणजे तो इंटरव्ह्यू कुठे कंडक्ट केला जाणार आहे, इंटरव्ह्यू डेट कोणत्या तारखेला तो इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे, इंटरव्ह्यू टाईम इंटरव्ह्यूचा टाईम. हे टेबल आपण क्रिएट केलेलं आहे. आणि आता ह्या टेबलमध्ये आपल्याला माहिती टाईप करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण इथे माहिती टाईप करू शकतो. कॅन्डिडेट आय डी, फुल नेम अकॉर्डिंग टू द फील्ड नेम. फील्ड नेमला अनुसरून योग्य डेटा आपण या टेबलमध्ये भरू शकतो. इथे ऑलरेडी आपण काही इन्फॉर्मेशन टाईप केलेली आहे. अशा प्रकारच्या टेबलमध्ये डेटा फिल करण्यासाठी आपण फॉर्मचा देखील वापर करू शकतो. क्रिएट नावाच्या टॅबमध्ये फॉर्म विझार्ड या ऑप्शनचा वापर करून आपण क्विकली एक फॉर्म क्रिएट करू शकतो की ज्याच्या सहाय्याने सिम्पली आपल्याला इन्फॉर्मेशन टेबलमध्ये फिलअप करता येऊ शकेल. फॉर्म विझार्ड या ऑप्शनला आपण क्लिक करूया. टेबल आपण इथून चूज करू. ह्या टेबलमधले सर्व फील्ड आपल्याला आवश्यक आहेत हे सर्वच्या सर्व फील्ड आपण सिलेक्ट करू. नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करा. टेबल सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मची स्टाईल आपल्याला सिलेक्ट करायची आहे, लेआउट सिलेक्ट करायची आहे की आपला फॉर्म कसा असायला हवा. आपण कॉलमवर हा ऑप्शन चूज करू. त्या फॉर्मला इथे आपल्याला काहीतरी नाव टाईप करता येऊ शकेल. आपण इथे टाईप करू फॉर्म 1 किंवा कॅन्डिडेट फॉर्म. एखादं नाव आपण या ठिकाणी टाईप करू आणि फिनिश नावाच्या बटनला क्लिक करू. तर पहा इथे एक फॉर्म क्रिएट झालेला आहे आणि या फॉर्मचा वापर करून आपल्याला आता इन्फॉर्मेशन इनपुट करता येणार आहे. इथे ऑलरेडी मी एक फॉर्म क्रिएट केलेला आहे. या फॉर्मचा देखील आपल्याला वापर करता येऊ शकेल. तर आपण न्यू रेकॉर्ड इथे एक ॲड करू. रेकॉर्ड नंबर सपोज 106. इंटरव्ह्यू देणाऱ्या कॅन्डिडेटचा आय डी आपण टाईप केला. फुल नेम आपण टाईप करू मधुकर प्रशांत शिंदे. ॲड्रेस आपण टाईप करू ॲट पोस्ट शिवाजीनगर, तालुका मिरज, डिस्ट्रिक्ट सांगली. सिटी आपण टाईप करूया मिरज. पिनकोड नंबर टाईप करू. फोन नंबर. डेट ऑफ बर्थ मेन्शन करू 25 एप्रिल 1982. एज्युकेशन टाईप करू आपण BCom. इंटरव्ह्यू व्हेन्यू इंटरव्ह्यूचं ठिकाण कोणतं आहे. ठिकाण आपण टाईप करू दिशा कम्प्युटर एज्युकेशन नियर दांडेकर शॉपिंग, विश्रामबाग सांगली. इंटरव्ह्यू डेट आपण प्लॅन करतोय 13 मार्च 2015 आणि इंटरव्ह्यूचा टाईम आहे सकाळी 9 वाजता 9 AM. तर एक रेकॉर्ड आपण ॲड केलेला आहे. हे रेकॉर्ड ऑटोमॅटिकली टेबलमध्ये ॲड झालेलं आहे. आपण टेबल ओपन करून पाहू शकता. जे रेकॉर्ड आपण फॉर्मच्या सहाय्याने ॲड केलं ते टेबलमध्ये देखील स्टोअर झालेलं आहे. तर आता आपल्याकडे एक डेटाबेस फाईल क्रिएट झालेली आहे आणि त्या डेटाबेस फाईलमध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे संपूर्ण माहिती आपण टाईप करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला आवश्यकता आहे की आपल्याला सर्व उमेदवारांना पत्रव्यवहार करून कळवायचं आहे इंटरव्ह्यूची तारीख, इंटरव्ह्यूचं ठिकाण, वेळ आणि आपल्याला पत्राने त्यांना इन्व्हिटेशन द्यायचं आहे. इंटरव्ह्यूसाठी आपल्याला कॉल लेटर क्रिएट करायचं आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डचा वापर करून एक लेटर इथे ऑलरेडी आपण क्रिएट केलेलं आहे. हे लेटर क्रिएट करण्यासाठी टेक्स्ट इफेक्ट्स देण्यात आलेले आहेत. या लेटरमध्ये जे टेक्स्ट आपण टाईप केलेलं आहे त्याच्यावरती टेक्स्ट इफेक्टचा वापर केलेला आहे खूप ठिकाणी. जरुरीप्रमाणे आवश्यक ती माहिती बोल्ड केलेली आहे. लिस्टचा वापर केलेला आहे. या वर्ड डॉक्युमेंटमध्ये एक टेबल देखील आपण इन्सर्ट केलेला आहे. अलाइनमेंटचा देखील वापर काही ठिकाणी केलेला आहे. स्टाईल्स देखील वापरलेले आहेत. जरुरीप्रमाणे आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये असणारे फॉन्ट इफेक्ट्स, टेक्स्ट इफेक्ट्स, पॅराग्राफ सेटिंग्स अशा प्रकारच्या ऑप्शनचा वापर करता येऊ शकणार आहे. इवन इन्सर्ट टॅबमध्ये हेडर फुटरचा वापर करून जरुरीप्रमाणे आपण हेडरचा फुटरचा वापर करू शकतो. लेटर हेड देखील आपण क्रिएट करू शकतो. आता आपल्याला हे पत्र सर्व उमेदवारांना पाठवायचं आहे आणि यासाठी आपण मेलमर्ज या फीचरचा वापर करणार आहोत. मेलमर्ज हे एक असं टूल आहे की ज्याच्या सहाय्याने आपल्याला मल्टिपल लेटर्स, मल्टिपल लेबल्स, इन्व्हलप्स, नेम टॅग्स किंवा अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी क्रिएट करता येतील. मेलमर्ज इज अ टूल दॅट अलाउज यू टू प्रोड्यूस मल्टिपल लेटर्स, लेबल्स, envelopes, name tags and more using information stored in list, database or spreadsheet.
एखाद्या एक्सेलमध्ये किंवा डेटाबेसमध्ये किंवा एखाद्या लिस्टमध्ये असणाऱ्या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपण मल्टिपल लेटर्स क्रिएट करू शकतो. लेबल्स किंवा एनव्हलप्स देखील आपल्याला क्रिएट करता येतील. इथे आपण लेटर क्रिएट करणार आहोत. त्यासाठी स्टेप नंबर 1 अशी आहे, मेलिंग्स नावाच्या टॅबमध्ये स्टार्ट मेल मर्ज या ऑप्शनचा वापर करा आणि लेटर्स नावाच्या ऑप्शनला क्लिक करा. सेकंड स्टेप आहे सिलेक्ट रिसिपियंट्स. मेलमर्ज क्रिएट करण्यासाठी 3 गोष्टींची आवश्यकता आहे. नंबर 1 वर्ड डॉक्युमेंट, म्हणजे वर्डमध्ये आपण क्रिएट केलेलं डॉक्युमेंट. नंबर 2 रिसिपियंट लिस्ट, म्हणजे कोणत्या रिसिपियंट्सना हे पत्र पाठवण्यात येणार आहे. ही माहिती ऑलरेडी आपल्या एका डेटाबेस फाईलमध्ये उपलब्ध आहे. तर सिलेक्ट रिसिपियंट या ऑप्शनला क्लिक करून यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट या ऑप्शनचा वापर आपल्याला करायचा आहे. इथे टाईप न्यू लिस्ट नावाचा ऑप्शन आहे. याच्या सहाय्यानं आपल्याला एखादा नवीन लिस्ट क्रिएट पण करता येऊ शकेल. आपण मात्र एक्झिस्टिंग लिस्टचा वापर करणार आहोत. यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट या ऑप्शनचा वापर करा. इथे क्लिक करा आणि आता आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपली डेटाबेस फाईल. तर आपली डेटाबेस फाईल आपण सिलेक्ट करू. ओपनला क्लिक करू. इथे आणखीन एक बटन उपलब्ध आहे, एडिट रिसिपियंट लिस्ट. या ऑप्शनचा वापर करून आपल्याला आपल्या रिसिपियंट लिस्टमध्ये काही चेंजेस करता येतील किंवा काही वेळेस काही उमेदवारांना आपल्याला सिलेक्ट देखील करता येईल, डिसिलेक्ट करता येऊ शकेल. आपल्याला सॉर्टिंग करता येऊ शकेल, फिल्टर देखील करता येऊ शकेल. कदाचित काही डुप्लिकेट रेकॉर्ड्स बाय मिस्टेक जर ॲड झाले असतील तर ते आपल्याला रिमूव्ह देखील करता येतील. तर एडिट रिसिपियंट लिस्ट या ऑप्शनला क्लिक केलात तर मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस या डेटाबेसमध्ये असणाऱ्या सर्व कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन इथे आपल्याला लिस्टमध्ये दाखवली जाते. आपण ती फाईल सिलेक्ट करून एडिट नावाच्या ऑप्शनला क्लिक करून इथूनच डायरेक्टली ती लिस्ट एडिट करू शकतो, सॉर्ट करू शकतो, फिल्टर करू शकतो, डुप्लिकेट फाइंड करू शकतो. काही स्पेसिफिक रेकॉर्ड आपण चेक करू शकतो, अनचेक देखील करू शकतो. आपल्याला मात्र या लिस्टमध्ये आत्ता सध्या कोणतेही बदल करायचे नाहीत. इथे असणाऱ्या सर्व उमेदवारांना आपल्याला पत्र पाठवायचं आहे. त्यासाठी सर्व चेकमार्क ऑन ठेवलेले आहेत आणि ओके नावाच्या बटनला क्लिक करू. तर जरुरीप्रमाणे रिसिपियंट सिलेक्ट करा, एडिट करू शकता. आणि आता आपल्याला राईट अँड इन्सर्ट फील्ड्स या ऑप्शनमध्ये असणाऱ्या इन्सर्ट मर्ज फील्ड या ऑप्शनचा वापर करून हे जे मर्ज फील्ड्स आहेत हे जरुरीप्रमाणे योग्य त्या ठिकाणी आपल्याला इन्सर्ट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला कॅन्डिडेटचा ॲड्रेस प्रिंट करायचा आहे. तर या ठिकाणी आपण कॅन्डिडेटचं फुल नेम, नेक्स्ट लाईनला आपण ॲड करू फुल नेम, नेक्स्ट लाईनला आपण ॲड करू ॲड्रेस, कॉमा, सिटी, स्पेस, पिनकोड, फोन नंबर देखील आपण याच्यामध्ये ॲड करूया, फोन नंबर. त्यानंतर इथे अप्लाइड पोस्ट या ठिकाणी आपल्याला पोस्टचं नाव टाईप करायचं आहे. तर तिथे आपण फील्ड इन्सर्ट करू अप्लाइड पोस्ट. त्यानंतर इंटरव्ह्यू व्हेन्यू या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यूचं ठिकाण, पत्ता मेन्शन करायचं आहे. तर इन्सर्ट मर्ज फील्डमध्ये आपण सिलेक्ट करू इंटरव्ह्यू व्हेन्यू. जरुरीप्रमाणे आवश्यकतेनुसार योग्य त्या ठिकाणी योग्य मर्ज फील्ड्स आपल्याला इन्सर्ट करायचे आहेत. इथे या कॉलममध्ये आपल्याला इंटरव्ह्युअरचं नाव डिस्प्ले करायचं आहे. त्यासाठी आपण इंटरव्ह्युअर हे फील्ड इन्सर्ट करू. डेट कॉलममध्ये आपल्याला डेट इन्सर्ट करायची आहे, इंटरव्ह्यू डेट. टाईम नावाचं फील्ड देखील आपण इथे इन्सर्ट करू. तर अशा प्रकारे जरुरीप्रमाणे आपण आपले फील्ड्स इन्सर्ट केलेले आहेत. इथे पुन्हा एकदा आपल्याला कॅन्डिडेट नेम हवा आहे. आपण कॅन्डिडेट नेम पुन्हा एकदा इन्सर्ट करू. तर जरुरीप्रमाणे आपण सर्व मर्ज फील्ड्स आपल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट केलेले आहेत. आपण प्रिव्ह्यू रिझल्ट या ऑप्शनचा वापर करून प्रिव्ह्यू देखील पाहू शकता की कशा प्रकारे आपलं पत्र इथे डिस्प्ले होईल. आणि सर्वात शेवटी आपल्याला फिनिश अँड मर्ज या बटनचा वापर करायचा आहे. तुमचं मेल मर्ज कंप्लीट करण्यासाठी आपल्याला फिनिश अँड मर्ज या बटनला क्लिक करायचं आहे आणि एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सर्वच्या सर्व रेकॉर्ड मर्ज करायचे असतील तर ऑल हा ऑप्शन चूज करा, किंवा स्पेसिफिकली फक्त करंट रेकॉर्डसाठी असणारं पत्र तयार करायचं आहे तर करंट रेकॉर्ड हा ऑप्शन चूज करा. आणि जर खूप सारे रेकॉर्ड्स असतील तर एका स्पेसिफिक नंबरपासून स्पेसिफिक नंबरपर्यंतच्या रेकॉर्ड आपल्याला सिलेक्ट करता येतील. आपण ऑल रेकॉर्ड हा ऑप्शन चूज करू. ओके बटनला क्लिक करूया. तर इथे एक नवीन डॉक्युमेंट क्रिएट झालेलं आहे आणि या नवीन डॉक्युमेंटमध्ये प्रत्येक कॅन्डिडेटसाठी एक लेटर क्रिएट झालेलं आहे. हे पहिलं लेटर आहे या कॅन्डिडेटसाठी. अप्लाइड पोस्ट आहे मॅनेजर.
इंटरव्ह्यूचा पत्ता, इंटरव्ह्यूअर, डेट, टाईम ह्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी आपण इन्सर्ट केल्या होत्या त्या ठिकाणी इन्सर्ट झालेल्या आहेत. हे दुसरं पत्र आहे दुसऱ्या कॅन्डिडेटसाठी. याची पोस्ट कदाचित वेगळी असेल, इंटरव्ह्यूची डेट टाईम वेगळा असू शकेल. दिस इज अनदर लेटर फॉर ज्युनियर अकाउंटंट. ज्युनियर अकाउंटंटसाठी असणारं हे वेगळं लेटर आहे. तर जरुरीप्रमाणे सर्व कॅन्डिडेटसाठी असे पत्र क्रिएट झालेले आहेत. आणि आता याची प्रिंट काढून आपण हे पत्र त्या योग्य उमेदवाराला पोस्टाने पाठवू शकतो. तर अशा प्रकारे एखादी सिच्युएशन हँडल करण्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट, ॲक्सेस अशा बऱ्याचशा मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 मध्ये असणाऱ्या टूल्सचा वापर आपण करू शकतो. थँक्यू.